नमस्कार. महा एम-टी-व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षद आहेत. आजच मुंबईमध्ये मतदान झालं. मी जाऊन मतदानाचं पवित्र कर्तव्य बजावून आलेलो आहे. भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव तो सध्या साजरा होत आहे. अजून 2 फेऱ्या बाकी आहेत आणि त्यानंतर 4 जूनला आपल्याला अर्थातच निकाल ऐकायला मिळेल. भारतीय नागरिक हे लोकशाही राष्ट्रात राहताना किती सुदैवी आहेत, याची जर आपल्याला जाणीव करून घ्यायची असली, तर इतर देशांकडे आपण बघावं. आजच सकाळी एक अत्यंत दुःखद बातमी आपल्याला मिळाली, की इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये काल मृत्यू झाला. म्हणजे दुर्घटना कालच झालेली आहे आणि अजूनपर्यंत ते शोधत होते, की हेलिकॉप्टरचे अवशेष किंवा वाचलेले लोक वगैरे काही मिळतंय का? पण तसं त्यांना मिळालं नाही आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये एवढं फ्युएल असतं, की त्याच्यातनं नंतर काही वाचणं शक्य नसतं. त्यामुळे आता इराणियन न्यूज एजन्सीने जाहीर केलं, की त्यांचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे विदेश मंत्री ते दोघंही त्याच हेलिकॉप्टरमध्ये होते आणि दोघांचा याच्यात मृत्यू झालेला आहे, असं जाहीर केलं. काल एका वेबसाईटनी इराणच्याच असंही सांगितलं होतं, की ते दोघं जिवंत आहेत. परंतु नंतर त्यांनी ते आपला तो संदेश डिलीट केला होता. इराणचं मी इथे का सांगतोय, की इराण हा दिसायला जरी लोकशाही देश असला, तरी इराणियन लोकशाहीचं रूप अत्यंत वेगळं आहे. बहुतेक सगळ्या मुस्लिम देशांमध्ये लोकशाहीचं रूप हे वेगळंच असतं. पाकिस्तानातली लोकशाही आपण बघतोच आहोत. निवडणुका घडायच्या त्या सर्वोच्च नेत्याच्या इच्छेनुसार घडायच्या आणि त्याच्या इच्छेच्या बाहेर जाऊन कुठलीही गोष्ट घडायची नाही, असे ते देश असतात. म्हणून मी म्हटलं, की भारतीय नागरिक किती सुदैवी आहेत, त्या मानाने इराणी नागरिक कसे आहेत. तर हे जे इब्राहिम राईसी 63 वर्षाचे होते आणि त्यांचा आज मृत्यू झालाय. त्यांचं एकूण राजकीय करिअर कसं होतं आणि त्या सद्गृहस्थांचा भारताशी संबंध कसा होता, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं जाणून घेऊया. इब्राहिम रईसी हे इस्लामी कायद्याचा अभ्यास त्यांनी केला आणि ते न्यायाधीश म्हणजे ज्युरिस्ट ज्याला म्हणतात ते झाले आणि न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी वेगळ्या-वेगळ्या पदांवर कामं केली. त्यापैकी 1988 साली ते डेप्युटी न्यायाधीश तिथे असताना इराणमध्ये त्यांनी एक भयंकर निर्णय दिला आणि त्या निर्णयामुळे त्यांना अमेरिकेने म्हणजे बादच करून टाकलं. अमेरिकेने सांगितलं, की हा मनुष्य ह्युमन राईट्सच्या विरोधी आहे. काय झालं होतं? 1988 मध्ये राज्य होतं आयातोल्ला रुहोल्ला खोमेनी यांचं. म्हणजे ज्यांनी 79 साली क्रांती केली इराणमध्ये, शहाला हाकलून दिलं आणि त्याच्यावर हे येऊन बसले आणि यांनी कडक इस्लामी कायदे तिथे लावायला सुरुवात केली. शरिया वगैरे सगळे कायदे तिथे आले. त्यानंतर इराण-इराकची लढाई झाली. त्या लढाईमध्ये इराणमधल्याच काही नागरिकांचा समावेश असलेलं इराकी फौजा होत्या. कारण इराकमध्ये सुद्धा शियाच होते सर्वात जास्ती. इराणमध्येही सर्व शियाच होते. पण ती आपसातली लढाई होती. तर त्या लोकांनी म्हणजे इराणमधल्या नागरिकांनी त्यांची जी काही पार्टी होती, त्याला एम-ई-के असं म्हटलं जातं. तर त्या एम-ई-केच्या लोकांनी अपॅरंटली इराणवरतीच हल्ला चढवला होता, इराकच्या शस्त्र वापरून. तर तो सगळा हल्ला इराणनी परतवून लावला आणि त्यानंतर ते जे पकडलेली लोकं होती, ती लोकं आणि कम्युनिस्ट आणि लेफ्टिस्ट लोकं इराणमधली म्हणजे जे खोमेनीचे राजकीय विरोधक होते ती लोकं सगळी. तर त्या लोकांना धरपकड त्यांची केली आणि त्यांना देहदंड दिला. आणि हे देहदंड देण्याचं काम ज्यांनी केलं त्याच्यातले एक प्रमुख म्हणजे हे इब्राहिम रईसी होते. यांचं खरं नाव इब्राहिम रईस सोल सदाती असं आहे, पण ते शॉर्ट फॉर्ममध्ये रईसीच त्यांना म्हणण्यात येतं. तर या इब्राहिम रईसींनी जे निर्णय दिले, त्या निर्णयामुळे 5,000 ते 30,000 पर्यंत राजकीय कैदी त्यांचं शिरकाण केलं गेलं. म्हणजे खूप लोकं मारली. 62 गावांमध्ये इराणच्या हा वरवंटा चालला. लोकांना धरपकड करायची, त्यांच्यावरती खटले, खोटेच खटले असतात. या खटल्यांमध्ये काही फारसे पुरावे वगैरे दिले जात नाहीत आणि सगळ्यांना मारून टाकलं. आणि मारायच्या आधी त्यांना भरपूर टॉर्चर सुद्धा केलं होतं. अशा अॅम्नेस्टी इंटरनॅशनलनी त्याची बातमी काढली आणि या बातम्या दिलेल्या होत्या. त्यांच्या जोरावरती अमेरिकेने या रईसी यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं. इराणवरती त्यांनी वेगळे-वेगळे निर्बंध लावले. इराणवरती निर्बंध पूर्वीपासूनच चालू होते. परंतु यांचा क्रूर चेहरा जगापुढे उघड झाला. युनायटेड नेशननी सुद्धा यांच्यावरती तेव्हा ताशेरे जोडलेले होते. इंटरनॅशनल ह्युमन राईट कम्युनिकेशन यांनी सुद्धा इराणवरतीच नुसतं नाही, या इब्राहिम रईसींवरती सुद्धा ताशेरे जोडलेले होते.
परंतु इराणमध्ये असे ताशेरे जोडले की कदाचित त्यांना एक प्रकारचं वलयच प्राप्त होत असावं. यांना तेहरानचा कसाई अशी पण पदवी मिळाली होती, कारण तेव्हा हे तेहरानमध्ये होते आणि त्यांनी हे निर्णय दिले होते. एक डेथ कमिटी म्हणजे मृत्यू कमिशन नावाचा एक प्रकार त्यांनी इस्टॅब्लिश केला होता आणि त्या कमिटीच्या द्वारे ह्या सगळ्या हत्या करण्यात आल्या. खूप लोकं मारली त्यावेळेला. ही जी सगळी लोकं मारली असा हा मनुष्य हा कायम इराणचे जे आयातोल्ला लोकं होते त्यांच्या गळ्यातला ताईत नाहीच झाला तरच नवल. तसा तो झालेलाच होता. 1917 साली हा मनुष्य इराणच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभा राहिला. याला अर्थातच तेव्हाचे जे सर्वोच्च नेते होते, कारण तोपर्यंत खोमेनी स्वर्गवासी झाले होते किंवा जे कुठे जातात तिथे झाले होते. परंतु त्याच्यानंतर अली खामेनी हे त्यांचे पट्टशिष्य राज्यावरती होते. ते अजूनही राज्यावरती आहेत. 86 वर्षाचे ते आहेत आणि ते इराणचे सर्वेसर्वा आहेत. इराणच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय खामेनी घेतात आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी इब्राहिम रईसीसारखे लोकं करतात. आता ते राज्यावरती त्या 17 सालच्या निवडणुकीमध्ये यांचा पराभव रुहानी नावाचे जे थोडेसे मवाळ असे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी केला होता आणि त्या निवडणुकीत हे हारले होते इब्राहिम रईसी. परंतु 21 साली 4 वर्षाची टर्म असते. 21 साली हे पुन्हा निवडणुकीत त्याच रुहानींच्या विरुद्ध उभे राहिले आणि तेव्हा खामेनींनी असं म्हटलं जातं की संपूर्ण निवडणूक फिरवली आणि ती इराणी पद्धतीने फिरवली की विरोधी लोकांना मतच देऊ दिली नाही. 62% मतं घेऊन हे इब्राहिम रईसी तेव्हा राष्ट्रपती झाले. असं म्हटलं जातं की त्यावेळेला यांच्या विरोधात जी मतं देणारी लोकं होती त्यांना घराबाहेरच पडू दिलं नाही. कारण इराणमध्ये सैन्य जे आहे त्याच्यात 2 भाग असतात. रेग्युलर सैन्य, अल-कुद्स नावाची जी फौज असते ती कडवे सैनिक आणि यांच्या व्यतिरिक्त बसीज नावाचा एक फोर्स असतो. बसीज म्हणजे राजकीय गुंड आपण ज्यांना म्हणू शकतो. ते इंटरनल पोलीस वगैरे त्यांना नावं आहेत. या बसीजांचा एक लक्षावधींची फौज आहे त्यांच्याकडे. त्या बसीजचा वापर करून त्यांनी इब्राहिम रईसी यांना निवडून आणलं आणि 21 साली ते निवडून आले. म्हणजे गेले काही दिवस ते राष्ट्राध्यक्ष अर्थात आहेतच. त्या राष्ट्राध्यक्ष पदाचा आता एक करुण अंत झाला. कारण आज पहाटे त्यांचं हेलिकॉप्टर अझरबैजान आणि इराण यांची जी सीमा आहे त्याच्यात पूर्व अझरबैजान भाग जो आहे तो इराणमध्ये येतो. तिथे एका धरणाचं उद्घाटन करायला हे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर अमीन अब्दुल्लाहियान हे त्यांचे विदेश मंत्री हे गेलेले होते. 3 हेलिकॉप्टरचा ताफा होता. पण विचार करा तुम्ही, हे दोघं जण एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. खरं म्हणजे महत्त्वाचे व्यक्ती जेव्हा प्रवास करतात तेव्हा दोन्ही व्यक्ती वेगळ्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, कारण असा ॲक्सिडेंट होऊ शकतो. पण हे एकाच हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते. वेदर म्हणजे वातावरण, हवामान अतिशय वाईट होतं. पाऊस, ढग वगैरे. तिथे अत्यंत तुटलेले कडे असलेले डोंगर आहेत. म्हणजे खूप उंच डोंगर तिथे आहेत आणि असं वाटतं, असं अनुमान केलं जातं की पायलटला ते डोंगराचा अंदाज आला नाही. व्हिजिबिलिटी शून्य होती, दिसत नव्हतं काही आणि हेलिकॉप्टर त्या डोंगराला धडकलं. आता हे हेलिकॉप्टर जे होतं ते बेल 212 नावाचं हेलिकॉप्टर होतं. बेल 212 आणि याला एक आणखीन दुसरं नाव आहे ट्विन हुई, UH-1 ट्विन हुई या नावाचं हेलिकॉप्टर. त्याचा फोटो आपल्याला इथे दिसेल. तर हे हेलिकॉप्टर खूप जुनं होतं. 40 वर्ष जुनं हेलिकॉप्टर होतं. कारण 79 साली इराणमध्ये क्रांती झाली. त्याच्या अगोदर हे हेलिकॉप्टर विकत घेण्यात आलेलं होतं. शाह ऑफ इराण आधीचे जे होते ते स्वतः पायलट असल्यामुळे उत्तमोत्तम हेलिकॉप्टर्स, मिलिटरी प्लेन हे सगळं घेण्याकडे त्यांचा कल होता आणि ते अमेरिकेचे मित्र होते. त्यामुळे इराणचा एअरफोर्स सगळा अमेरिकन विमानांनी भरलेला होता. F-14 टॉमकॅट नावाचं अमेरिकेचं तेव्हाचं अतिशय प्रगत विमान ते अमेरिकेनंतर इराण हा दुसरा देश होता ज्यांनी ते विमान वापरलं होतं. तर तेव्हाच हे हेलिकॉप्टर घेतलं होतं. याच्यासारखी आणखीनही काही हेलिकॉप्टर घेतली होती. अहो पण ते खूप जुनी गोष्ट झाली. 79 सालांपासनं अमेरिकेने इराणवरती जे निर्बंध घातले त्याच्यात ते हेलिकॉप्टरचे स्पेअर पार्ट्स त्यांना घेता येत नाहीत. मग काळ्या बाजारातनं स्पेअर पार्ट घ्यायचे किंवा आधीचे जे हेलिकॉप्टर्स आहेत त्याच्यातनं स्पेअर पार्ट काढून त्यातले पार्ट काढून आपली हेलिकॉप्टर चालवायची. त्यामुळे असं म्हटलं जातं की ही जी इराणमधली हेलिकॉप्टर आहेत ही एअरवर्दी नाही आहेत, म्हणजे उडण्याला लायक नाही आहेत. त्यांच्याकडे स्पेअर पार्ट पुरेसे नाही आहेत. दुसरी हेलिकॉप्टर त्यांच्याकडे नव्हती. त्याचा परिणाम होऊन हे हेलिकॉप्टर पडलं का कुणाला माहिती. इब्राहिम रईसी यांना इराणमध्ये सुद्धा भरपूर विरोध होता. कारण आपल्याला आठवत असेल की काही वर्षापूर्वी, थोड्याच वर्षांपूर्वी, मला वाटतं 22 साली महेसा अमिनी या एका इराणियन स्त्रीनी हिजाब घातला नाही म्हणून तिला या बसीसच्या लोकांनी पकडून दिलं धार्मिक गुन्हेगार म्हणून आणि तिला इतकी मारहाण केली की ती तुरुंगातच मरण पावली. 16 सप्टेंबर 2022 साली ती मरण पावली आणि तेव्हा इराणमध्ये प्रचंड असंतोषाचा उद्रेक झाला.
तरुण इराणची लोक, इराणची पुरुष, इराणच्या स्त्रिया हे सगळेजण रस्त्यावर उतरले होते आणि त्यांच्यावरती अत्यंत अमानुष असे हल्ले पोलीस आणि बसीज हे चढवत होते. आणि हे सगळं या इब्राहिम रईसी यांच्याच राजवटीत झालं आणि त्यांनी खूप लोक त्याच्यामध्ये सुद्धा 500 ते 1000 लोक त्यामध्ये मरण पावली त्या आंदोलनांमध्ये. महेसा अमिनी ही तेव्हा इराणच्या महिलांच्या सशक्तीकरणाचं चिन्ह म्हणून झालेली होती. तिचा चित्र तिचं दाखवलेलं होतं सगळीकडे आंदोलनामध्ये, फोटो तिचा दाखवले होते. आपण तो फोटो बघाल. पण त्यामध्ये सुद्धा या इब्राहिम रईसी यांची भूमिका अतिशय संशयास्पद आणि वाईट होती. यांची आणखीन एक गंमत सांगतो तुम्हाला. यांनी स्वतःला आयातोल्ला ही पदवी स्वतःच जाहीर केली. स्वतःच्या वेबसाईटवरती स्वतःला आयातोल्ला म्हणायला लागले. मग मात्र इराणच्या जे धार्मिक लीडर्स आहेत त्यांनी सांगितलं आयातोल्ला म्हणजे देवाचं चिन्ह. आयातोल्ला शब्दाचा अर्थ आहे देवाचं चिन्ह. म्हणजे ही लोक देवाचाच जणू काही अवतार आहे अशी गत. आयातोल्ला हे सर्वोच्च पद आहे इराणच्या शियांमध्ये मुसलमानांचं. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की यांनी आयातोल्ला पदवी घेणं योग्य नाही, कारण यांनी त्या प्रकारचं धार्मिक शिक्षण घेतलेलं नाही. यांनी धार्मिक न्यायदानाचं शिक्षण घेतले पण धर्माचं शिक्षण तसं घेतलेलं नाही. मग त्यांनी ती पदवी काढून घेतली होती स्वतःच्याच वेबसाईटवरनं. काही दिवसांनी पुन्हा सुद्धा लावली होती. मग यांना पदवी दिली हुजातुल इस्लाम. हुजातुल इस्लाम म्हणजे इस्लामचे एक महत्वाचे नेते. तर त्या प्रकारची पदवी यांना हुज्जतुल इस्लाम, त्याला हुज्जत म्हणतात, पण त्याचा इराणमध्ये सगळ्या शब्दांचा उच्चार बंगाल्यांप्रमाणे ओनी होतो, त्यामुळे ते हुजातुल इस्लाम त्यांना म्हणतात. तर ह्यांना हुजातुल इस्लाम असं म्हणत होते. आता ही त्यांची कारकीर्द मी तुम्हाला सांगितली, पण एक दुसऱ्या बाजूकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की हे भारताकरता मात्र फार चांगले नेते होते. भारताचं आणि यांचं संघटन फार चांगलं होतं. कारण मी मागे एकदा सांगितलं होतं, इराण हा एकुलता एक शिया देश आहे संबंध मुस्लिम राष्ट्रांमध्ये, आणि त्यांचं आणि सुन्नी देशांची भांडणे पुन्हा इराणची सीमा पाकिस्तानला लागू नये, त्यामुळे इराण हा कायम शहा इराणपासून आतापर्यंत आपला मित्रच देश राहिलेला आहे. कारण मागे मी सांगितलं होतं त्याप्रमाणे शिया मुस्लिमांची सर्वात जास्त संख्या इराणमध्ये आहे, त्यांच्याहून कमी इराकमध्ये आहे आणि त्यांच्याहून कमी भारतात आहे. भारतात तिसरा महत्त्वाचा देश आहे ज्याच्यात शिया मुसलमान खूप आहेत. त्यामुळे या इब्राहिम रईसी यांचे भारताशी संबंध फार चांगले होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नरेंद्र मोदी यांना जोहान्सबर्गमध्ये भेटले होते, ब्रिक्स समिटमध्ये भेटले होते. यांनी ब्रिक्स समिटमध्ये खूप चांगल्या भूमिका म्हणजे इब्राहिम रईसींनी निभावल्या. SCO म्हणून जे आहे शांघाय कॉपरेशन काउन्सिल, त्याचा मेंबर इराणला त्यांनी केलं. इराणला त्या दृष्टीने त्यांनी अमेरिकेच्या विरुद्ध का असेना पण आंतरराष्ट्रीय समुदायाशी जोडण्याचा प्रयत्न केला. रशियाची मैत्री त्यांनी वाढवली. रशियाचं समर्थन त्यांनी केलेलं आहे युक्रेन लढाईनंतर. अशा प्रकारच्या रशियाशी घनिष्ठ मैत्री, चीनशी त्यांनी मैत्री वाढवली, पण इकडे भारताशी सुद्धा मैत्री वाढवली. आता परवा चाबहार बंदर जे भारताकडे आलं, त्याच्यावर मी आत्ताच व्हिडिओ पण केलेला आहे याच्या आधीच्या, त्या चाबहार बंदराचं ट्रान्सफर संबंध 10 वर्षाकरता भारतामध्ये देण्यामध्ये इब्राहिम रईसींची फार महत्त्वाची भूमिका आहे. नुकतेच जानेवारीमध्ये जयशंकर इब्राहिम रईसींना भेटायला गेले होते. तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं की लवकरच नरेंद्र मोदी सुद्धा आपल्या भेटीकरता येणार आहेत. आणि जयशंकर हे साधे विदेश मंत्री असून सुद्धा त्यांना इब्राहिम रईसींनी राष्ट्राध्यक्ष असून सुद्धा भेट दिली होती. हे जयशंकर आणि भारत या दोघांच्या सत्ता सामर्थ्य वाढल्याचं निदर्शक आहे. जयशंकरनी परवा राष्ट्राध्यक्ष पुटिन यांची सुद्धा भेट घेतल्याचं आपण बघितलं असेल. असं सहसा होत नाही. जयशंकर यांनी अर्थात ते ज्या विदेश मंत्र्यांची भेट घेतली त्या विदेश मंत्र्यांचाही या ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्थातच या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोकसंदेश इराणला पाठवलेला आहे की आपला एक चांगला मित्र हरवलेला आहे. आणि तिसरं या इब्राहिम रईसींचं महत्त्वाचं कार्य म्हणजे इराणला युरेनियम, इराण जे स्वतःचं आहे त्याचं जे शुद्धीकरण करतंय, जेणेकरून अणुबॉम्ब करता येईल, त्या प्रोग्रामला यांनी प्रचंड मोठी गती दिलेली आहे. अमेरिकेच्या विरुद्ध सगळी कामं चालली आहेत. आणि शेवटचं म्हणजे यांनी इस्रायलवरती 300हून जास्ती मिसाईल आणि ड्रोनचे हल्ले जे परवा झाले ते यांनी घडवले. त्याच्या बदल्यात इस्रायलनी इराणच्या एअरफोर्सची वाताहत केली आहे. हिजबॉलला इस्रायलच्या विरुद्ध त्यांची वाताहत केली. आणि हे सगळं होत असल्यामुळे इस्रायलमध्ये हे गृहस्थ मेल्यानंतर आनंदोत्सव पण साजरा झालेला आहे. असे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वेगळे ताणेबाणे असतात. आपण हे बघायचं असतं की आपल्या देशाला कोण जास्ती मदत करतं. आणि त्या दृष्टीने इथे मागे सांगितलं होतं मी की आंतरराष्ट्रीय राजकारणात कायमचे मित्र कायमचे शत्रू कधीही नसतात. आपले हितसंबंध हे कायमचे असतात. त्या दृष्टीने इब्राहिम रईसींचं जाणं हे आपल्याला चांगलं चिन्ह नाही. परंतु याच्यानंतर इराणमध्ये सुद्धा काही प्रकारचा विसंवाद घडू शकतो, कारण इराणमध्ये खामेनींच्या विरुद्ध शक्ती पण सक्रिय आहेत. आणि आता हे गेल्यानंतर 6 महिन्यात त्यांना निवडणुका घ्यायला लागतील. त्यांचे सध्याचे जे पहिले उपराष्ट्रपती आहेत मोहम्मद मुखबर,
यांना आता त्यांच्या जागेवरती नेमण्यात आलेलं आहे. पण 6 महिन्यात पुन्हा निवडणुका होतील. इराणमधलं अस्थिर वातावरण आहे, ही गोष्ट मात्र नक्की आहे. बघूया पुढे काय घडतं ते. या प्रकारच्या बातम्या आम्ही आमच्याकडे आणतच राहू आणि काय जे नवीन घडतं आमच्या परिवाराकडनं सुद्धा म्हणजे महा-एम-टी-व्ही परिवाराकडनं सुद्धा हे इब्राहिम रईसी जे वारले त्यांना श्रद्धांजली, कारण ते भारताचे मित्र होते, हे त्याचं कारण आहे. त्यांनी इराणच्या लोकांशी कसं वर्तन केलं याच्याशी आपल्याला काही फारसं घेणं-देणं नसतं. असो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. त्या कमेंट्सवरनं आम्हाला खूप जास्ती नवीन व्हिडिओ पण करायला स्फूर्ती मिळते. प्लस आपल्याला काय गोष्टी पाहिजेत त्याचंही आम्हाला ज्ञान होतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.